महाराष्ट्र में मराठी बोलने को लेकर के फोर्स किया जा रहा है। अब जो लोग बिहार से जाते हैं, उत्तर प्रदेश से जाते हैं, उनको तो मराठी नहीं आती है, तो उनको मारा क्यों जा रहा है? जय श्रीराम मित्रांनो, मी शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर। तर कशा आहेत सर्वजण मजेत ना? तर आजचा मेन विषय असा की आजचा ब्लॉग वीक काहीच नाही। तर मी सकाळी उठलो तेव्हा इंस्टाग्राम फेसबुक चेक करताना मला एक व्हिडिओ आली की हिंदी लँग्वेज वाला एक कोणतरी आहे, तो पर यूपी बिहार मला काही माहिती नाही कोण आहे। तर हा मुद्दा असा होता की हा मनसे आणि राजसाहेब ठाकरेवरती मुद्दा मांडलाय त्याने। तर ह्या दोन्ही म्हणजे मनसे हा पक्ष आहे आणि राजसाहेब ठाकरे यांचा एक विषय बाजूला करताना एक मी मराठी ब्लॉगर असल्या कारणाने हा विषय त्यांनी मराठीवरती बांधलेला की महाराष्ट्रात मुंबईमध्ये तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे, तुम्ही बाहेर गेल्यावरती तुम्ही तीच भाषा वापरता का, हे का ते का। आणि ठाकरे साहेबांना पण खूप काय बोलला आता, त्या व्यतिरिक्त मी काही जास्त बोलणार नाही, थोडंफार त्यातलं बोलेल मी। आणि मेन मुद्दा असा आहे ना की आपण मराठी ब्लॉगर आहे आणि ह्या गोष्टीवर आवाज उठवणं हे आपलं काम आहे। कारण हिंदी ब्लॉग न करता महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातली पब्लिक मराठी पब्लिक असून सुद्धा खूप जण हिंदी ब्लॉग करतात, कारण ती त्यांना भाषा कूल वाटते। ड्यूट म्हणजे असं त्यांना एकदम ड्यूट म्हणजे समजून जावं कसं आहे। तर तो मुद्दा बाजूला ठेवून मी मराठी ब्लॉगर आहे, सगळ्यांना माहितीच असेल आणि नसेल माहिती तर आता कळलंच असेल। तर महाराष्ट्रात जाऊन मराठी येणं का गरजेचं आहे, तर ही महाराष्ट्राची मूळ भाषा आहे। आणि त्यांनी असा मुद्दा केला की यूपी बिहार मध्ये जाऊन तुम्ही जर मराठी बोलता या कर्नाटक ह्या गोष्टी, तर त्याला एक माहिती नसेल, तो बोलला की जर असं कोण युपी मध्ये आलं तर मग मला भिडायला लागेल या भांडणा भिंडाच्या वार्ता केल्या। तर मेन मुद्दा असा आहे ना की इथून पुढे गेलं की वरच्या साईडला गेलं की गुजरात बॉर्डर लागते, तर गुजरातीमध्ये सर्व बोर्ड आणि तिकडची माणसं पण गुजरातीतच बोलतात, आपण तिथे हिंदी वापरतो। ओके, गुजरातीमध्ये पण ते आपल्याशी गुजरातीत बोलतात। वर राजस्थानमध्ये गेलं तर राजस्थानमध्ये पण आपण जर गेलो तर आपण हिंदी बोलतो, महाराष्ट्राचे असून सुद्धा हिंदी बोलतो, कारण राजस्थान हिंदी एक नॉर्मल भाषा आहे। ओके, ह्या हिंदीवरती ऑप्शन नाही माझं। तो काय बोलला, जर लोको पायलटचा जर पायलट ही क्लिप मी दाखवेल तुम्हाला स्टार्टिंगलाच, व्हिडिओच्या स्टार्टिंगला मध्ये मी टाकतो कुठेतरी, हा मुद्दा उचलायच्या आधी, तर ती बघितलीच असेल, स्टार्टिंगला आली असेल, तर नसेल तर बघा पुढे आता। मुंबई, आपको अगर मराठी से इतनी दिक्कत है तो आप फिल्में मराठी में बनाओ। आप अपने नोट पे जो पैसे हैं उस पे मराठी लिखो, हिंदी वाले पैसे मत लो। जिसको दिक्कत है, अगर या जो भी समर्थन करता है, महाराष्ट्र में कोई जा रहा है उसके साथ मारपीट हो रहा है मराठी न बोलने पर। महाराष्ट्र के लोग अगर दूसरे राज्य में जाएंगे, अगर वहां की भाषा नहीं बोलेंगे तो फिर उनके साथ भी वही हाल करना पड़ेगा ना। अगर महाराष्ट्र का कोई लोको पायलट ट्रेन लेके अगर बिहार में आ रहा है तो उसको भी बिहार का भोजपुरी बोलना पड़ेगा। कहने का मतलब है कि अगर राज ठाकरे महाराष्ट्र से बाहर, जो लोको पायलट ट्रेनचा जर यूपी बिहारला जातो आणि तो महाराष्ट्रीयन असेल आणि तो जर तिथे मराठीत बोलला या हिंदीत बोलला, त्याला पण भोजपुरी भाषा आली पाहिजे। काय गरज आहे? नाही, तर तुम्ही महाराष्ट्रात येता म्हणजे तुम्ही एक बोलता यूपी बिहारला जाऊन भोजपुरी बोलावं, तर महाराष्ट्रात येऊन तुम्ही महाराष्ट्रात मग अनेक प्रांत अनेक राज्य आहेत, बारके बारके राज्य बोलतोय, बारके बारके शहर आहेत। मुंबईमध्ये नॉर्मली मराठी हिंदी मिक्स, या मुंबईमध्ये सर्वजण राहतात, तर त्यांच्या म्हणजे एरियानुसार त्या भाषा असतात। म्हणजे ज्या जागेवरती साऊथ वाले जास्त आहेत तर तिथं साऊथ वाली टोन असते। तर हे सर कोल्हापूरमध्ये जाऊन मग तो भैयानी कोल्हापुरी बोललं पाहिजे का? सोलापूरला जाऊन सोलापुरी भाषा बोलली पाहिजे, कोकणात आल्यावर कोकणी भाषा बोलली पाहिजे ना। तो जो बोलतोय बिहारला जाऊन त्यांनी बिहारी हिंदी एक नॉर्मल भाषा आहे। ओके, साऊथला जाऊन तो कन्नडी नाही बोलणार ना, हिंदीच बोलणार। आणि साऊथची एक खासियत आहे की तिथे हिंदी बोल या मराठी बोल त्या लोकांना साऊथच्या भाषेमध्ये बोलायला लागतं। जर आता काही पब्लिक सुधारली असेल तर काही माहिती नाही, हिंदीमध्ये जर रिप्लाय देत असेल, कारण मी माझ्या कानावर आलेले, माझं वय जास्त नाही पण मी हे जास्त बघितलेले आहेत आणि बाहेर इतर लोकांसोबत अनुभव घेत असतो मी, फालतूगिरी कमी करून ते अनुभव मी जास्त घेत असतो। तर तिकडे जाऊन सगळे इल्ला बोलतात, तुम्ही हिंदी बोला या मराठी बोला, तुम्ही त्यांच्याच भाषेत बोला, त्यांचे बोर्ड सगळे त्यांच्याच भाषेमध्ये। गुजरातमध्ये जावा, मी स्वतः गुजरातमध्ये गेलेलो आहे, बघितलेले अनुभवलेले, म्हणून त्या डायरेक्ट विषयावरती बोलतोय। तर हा जो कोणी आहे आणि त्याने व्यतिरिक्त काय असं खूप काय म्हणजे बोलले, मी पूर्ण त्याची क्लिप बघितलीच नाही, माझं म्हणजे डोकंच सणकलं, त्याची पूर्ण क्लिप बघायपर्यंत माझी सहनशक्ती राहिली नाही। तुम्ही ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं?
हा मी माहिती आहे, मी एक छोटा ब्लॉगर आहे, माझा व्हिडिओ जास्त असा व्हायरल होत नाही. जास्तीत जास्त 100 जण बघतात, पण 100 जण जरी बघत असतील तर त्यांना ते वाटलंच पाहिजे. आणि म्हणजे मराठीत 100 पैकी 75% मराठी असं नाहीये. त्याच्यातले कमसे कम टक्क्यावरती मी मोजू नाही शकत की कोण किती. उत्तर भारतीय पण आहे त्याच्यात ब्लॉग बघणारे खूप, म्हणजे सर्वजण आहेत. माझे मित्र, माझे अर्ध्याहून जास्त मित्र तर भैयाच आहेत. तर त्याची काही आपल्याला हे ते त्यांच्या व्यतिरिक्त मी असं काही बोलत नाहीये. मेन त्या एका पर्टिक्युलर माणसासाठी बोलतोय की तो असं जे संवाद साधतोय मनसेसाठी की मारहाण चालू आहे, तुम्ही इथं राहता, गुरमीत बोलता, इकडं खाता, इथे लहानाचे मोठे झाले आणि तुम्हाला मराठी येत नाही, तर ही चुकीची गोष्ट आहे. हा जर मी बिहारमध्ये जन्माला येतोय आणि जर मी तिथं कुठला व्यवसाय करतो आणि समोरून बिहारी येतो, तर मी मराठीत बोलतो का? मी मराठीत बोललो पाहिजे का? मी कुठला व्यवसाय तिथे करतोय बिहार युपी मध्ये, समजा पंजाब मध्ये गेलो आणि व्यवसाय करतोय, समजा माझा माझा जन्म तिकडं, तर मी पंजाबीच बोलणार. मी युपीचा जन्माला आलोय या तिथे मला 10-10, 20-20 वर्ष झालीत राहून, तर मी तिकडे जाऊन त्याच भाषेत बोलणार. मी तिकडे जाऊन मराठीत नाही बोलणार, कारण तिकडं ती अवगत भाषा चांगली त्यांना आहे. कारण मी तिथं मराठीत कसं बोलू? तर महाराष्ट्राचं पण असं, तुम्ही जर इथं कमवताय, तुम्ही जर इथे 10-10 वर्षहून जास्त राहिलेत, इथं इकडचा जन्म आहे, तर तुम्हाला मराठी बोलणं गरजेचं आहे. जर इथं राहून इथं कमवताय तर तुम्हाला मराठीच बोलणं गरजेचं आहे. तर हा विषय मी जास्त नाही वाढवत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि कोण बघणार नाही. आणि असंच माझं डोकं लय गरम होतं, त्यात गरमी खूप आहे, माझी हालत गरमीनेच खराब होते. तर ह्या विषयावरती तुम्ही जरा विचार करा. हे बघा, तुम्हाला हे किती पर्यंत चांगलं वाटतंय, चुकीचं वाटतंय, काय असेल ते. कारण मला अजून जास्त काय बोलायचं नाही विषयावर. तर आणि जर मी जे बोललो ते पटतंय तुम्हाला, तर मला कमेंट मध्ये पिन करा. तर भेटू पुन्हा ब्लॉग मध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. चला.